शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून आत्ताच एक आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ही बातमी सर्व शेतकऱ्यांच्या हिताची बातमी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत अद्यापही कोणताही हालचाली आपल्याला पाहायला मिळत नव्हत्या, परंतु शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे की तो हप्ता आम्ही आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहोत। परंतु आता त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायचा। तर शेतकरी मित्रांनो, आता टेन्शन घ्यायची गरज राहिलेली नाही। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे 2 हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, 4000 रुपये एवढी रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला या दिवसापासून सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारीख देखील सांगितलेली आहे आणि आता या तारखेवर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता 10वा हप्ता देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणताल की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ताच अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला नाही, तर 10वा हप्ता कसा काय येणार? तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि आता हा निर्णय शेतकऱ्यांच्या अगदी फायद्याचा निर्णय ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची महाराष्ट्रातील लाखो शेतकरी अगदी आतुरतेने वाट बघत होते आणि आता त्यांची प्रतीक्षा संपल्यात जमा आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला जास्त दिवस विलंब झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता मोठा निर्णय घेतलेला आहे। असं म्हणावं लागेल की ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडला आणि त्या अनुषंगाने आता महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की 10वा हप्ता देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायचा। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता वितरित होणार आहे। या अटी देखील महाराष्ट्र शासनाकडून आता लागू करण्यात आलेल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, जो शेतकरी या अटीचं पुरेपूर पालन करणार नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेच्या 4000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या या अटीचं पुरेपूर पालन करणं हे तुमची जबाबदारी असणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या या अटीचं पालन करा आणि या योजनेचा थेट लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने कोणत्या अटी सांगितलेल्या आहेत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। महाराष्ट्र शासनाकडून तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे। या तारखेवर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत, सर्व काही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्याप्रमाणे यावेळेस अटी अगदी कडक करण्यात आलेल्या आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, यावेळेस अटीचं पालन करणं ही आपली जबाबदारी असणार आहे। जर आपण या अटीचं पुरेपूर पालन केलं तर आपल्याला 4000 रुपये एवढ्या रकमेचा लाभ होणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, आपण जर या अटीचं पालन केलं नाही तर आपल्याला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, म्हणजेच की 4000 रुपयाचा लाभ आपल्याला होणार नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, 4000 रुपये एवढी रक्कम काही थोडी नाही। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की शेतकऱ्यांच्या काही पेरण्या झालेल्या आहेत, परंतु काही शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊन देखील त्यांची पावसामुळे त्यांचे धानं वाळून गेलेले आहेत। त्यांच्यासाठी आता 2000 रुपये एवढ्या रकमेने काही होणार नाही। त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठरवलं की 2000 त्याचबरोबर 10व्या हप्त्याचे 2000 असे मिळून 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करूयात, म्हणजे त्यांना आर्थिक हातभार लागेल। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांकडे आधीच उधारे असतात, म्हणजेच की खतं बिये घेतलेल्या आणि त्यात आता काही ठिकाणी शेतकऱ्यांना पाऊस नाही, त्यामुळे त्यांना डबल पेरण्या करावं लागणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे 4000 रुपये जमा होणार आहेत। शेतकऱ्यांना पेरणीसाठी याचा लाभ होणार आहे, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। फक्त या अटीचं पुरेपूर पालन करा आणि या 4000 रुपयाचा लाभ घ्यायला तुम्ही चुकवू नका। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, आपल्या कृषी विभागाने देखील स्पष्ट सांगितलेलं आहे। ते म्हणाले आहेत की जो शेतकरी या अटीचं उल्लंघन करेन, म्हणजेच की जो शेतकरी या अटीचं पुरेपूर पालन करणार नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये ही सर्व रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने कोणत्या अटी लागू केल्या आहेत त्या अटी आपण एक एक करून सविस्तर पाहूयात। या अटी तुम्ही तंतोतंत पहा, म्हणजेच की तुमच्या लक्षात येईल की या अटी पूर्ण केल्याशिवाय आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, चला तर अटी पाहूयात। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली अट लागू केली आहे फार्मर आयडी असणे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही। शेतकरी मित्रांनो, जर तुमची फार्मर आयडी नाही तर लवकरात लवकर जा आणि तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या। जर तुमची फार्मर आयडी नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, तुमची फार्मर
फार्मर आयडी असेल तर तुम्ही चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांनी त्यांना सूचना आहे महाराष्ट्र शासनाकडून की तुम्ही लवकरात लवकर जा, फार्मर आयडी काढून घ्या. आपली फार्मर आयडी ही 7/12शी लिंक केलेली असते, त्यामुळे फार्मर आयडी काढणं हे महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितल्याप्रमाणे आपण फार्मर आयडी काढून घ्या आणि या 4,000 रुपयाचा लाभ घ्यायला चुकवू नका. शेतकरी मित्रांनो, 4,000 रुपये रक्कम ही थोडी नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने दुसरी एक अट लागू केली आहे. ती अट अशी आहे की बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे. शेतकरी मित्रांनो, आपलं जर बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणार आहे तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अतिशय आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, जर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर आपल्याला या योजनेचा लाभ होणार नाही. परंतु आपलं जर बँक खाता आधार कार्ड लिंक असेल तर लवकरात लवकर आपल्याला या योजनेचा लाभ होणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. जर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर आपण मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहात. अगदी आपल्या शेजाऱ्याला पैसे येणार असतील कारण की त्याचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणार आहे, परंतु आपल्याला पैसे येणार नाहीत कारण की आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने कडक अटी लागू केल्या आहेत. जर आपल्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर आपण वंचित राहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त याच हप्त्यापासून वंचित नाही तर भविष्यात देखील जे हप्ते येणार आहेत त्या हप्त्यापासून देखील वंचित आपल्याला ठेवलं जाणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आताही पैसे यावेत आणि भविष्यात देखील आपल्याला या योजनेचा लाभ मिळत राहावा यासाठी आपण पुरेपूर फायदा उचलणं गरजेचं आहे. या अटीचं पुरेपूर पालन करणं देखील गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा आणि आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ई-केवायसी करणे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा आणि तुम्ही देखील ई-केवायसी करून घ्या. परंतु ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आहे अशा शेतकऱ्यांनी आता चिंता करायची गरज नाही, तुमच्या खात्यावर थेट रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमची ई-केवायसी झाल्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, तात्काळ जा किंवा तुम्हाला मोबाईलवर देखील ई-केवायसी करता येते. एवढी काही फार अवघड गोष्ट नाही, ती तुमच्या मोबाईलवर सुद्धा ई-केवायसी होऊन जाते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर मोबाईलवर येत नसेल तर आपल्या शेजारच्या नेट कॅफेवर जा. तिथला कामगार तुम्हाला म्हणजेच की तिथला ऑनर तुम्हाला या योजनेची ई-केवायसी करून देईल आणि तुम्हाला देखील या योजनेचा थेट लाभ होईल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, शेवटची अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 असे मिळून 4,000 रुपये मिळणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील खात्यामध्ये नमो शेतकरी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आलेला नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा 10वा हप्ता हे 2 हप्ते मिळणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आलेला आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करू नका, तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच की जो शेतकरी या अटीचं पुरेपूर पालन करेन याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या रकमेचा लाभ होणार आहे. परंतु जे शेतकरी या अटीचं पालन करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वगळण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने या अटीचं लागू केले आहेत. या अटीचं पुरेपूर पालन करा आणि या योजनेचा थेट लाभ घ्या. तर महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख देखील जाहीर केली आहे. या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ती तारीख आहे 30 जुलै. 30 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 असे मिळून 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.